यूट्यूब तुझ्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे. तू काय कन्झ्युम करते, मी काय कन्झ्युम करते, यात फरक आहे. माइंडसेट टेक्निक म्हणजे सगळ्यात आधी आपण आत्ता जसं बोललो की थायरॉइड हा सेल्फ एक्सप्रेशनचा भाग आहे. सेल्फ लव्ह करणं खूप गरजेचं. स्वतःवर प्रेम करा. प्रेम नाही तर ॲटलिस्ट स्वतःचा रिस्पेक्ट करा. ठीक आहे, पार्टनरशी बोला, मैत्रिणीशी बोला, कोणाशी तरी बोला, पण सगळ्यात जास्त आपण कोणाला एक्सप्रेस करू शकतो आपल्या भावना, तर आपण स्वतःलाच एक्सप्रेस करू शकतो. साधं एक्झाम्पल इथे देते. आपण जेव्हा मॉलमध्ये जातो आणि नवीन ड्रेस घेऊन आपण जेव्हा ट्रायल रूममध्ये जातो, बऱ्याच वेळेला बायकांच्या बाबतीत असं होतं. ट्रायल रूममध्ये गेल्यावर ते चारही आरसे लावलेले असतात, बरोबर. किती वेळेला आपण त्या ड्रेसकडे बघतो? जास्त वेळेला आपण बघतो माझं पोट इथून बाहेर आलंय, माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आलंय, माझे केस कसे दिसतात आणि त्या ड्रेसवरती आपलं फक्त 20% लक्ष असतं. सो आपण काय वाईट आहे, काय वाईट आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष. हळूहळू प्रॅक्टिसने होऊ शकते. तू आज केलंस, उद्या केलंस, मग त्यासाठी मग तू हो ओनोपोनोचे प्रेयर्स करायला घेऊ शकते. मीच जर म्हटलं ना छान झाली हा भाजी, समोरचा बघा छान झालीच म्हणे. सो सेल्फ टॉक इम्प्रूव्ह करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं. मी अशी आहे, मला हे जमत नाही, मला करता येत नाही, माझ्याकडनं होत नाही. तुम्ही स्वतःला प्रायोरिटाईज करत नाहीये. तुम्ही जर म्हणालात की हा माझा वेळ आहे, यावेळेला मी एक्सरसाइजच करणार आहे, यावेळेला मी स्वयंपाकच करणार आहे, यावेळेला मी माझं कामच करणार आहे. आता शॉर्ट मेडिटेशन बद्दल सांगत होतात, तर सांगाल का काय आहे नेमकं? तेच मी म्हटलं जसं की रात्री झोपताना फक्त झोपल्यावरती आपला हात आपल्या ग्लँडवरनं फक्त थोडासा खाली मसाज करायचा आणि मनामध्ये विचार करायचा आहे की आज मी सुरक्षित आहे. सगळ्या बायकांना वाटणार आहे माझ्यासाठी ते की माझ्याच भावना व्यक्त होत आहे. अगदी आपल्या पुरातन काळापासून ध्यानाला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आपले योगी आज सुद्धा काही रील्स ट्रेंड होतात इंस्टाग्रामवर की आपले जे साधू आहेत ते ध्यान लावून अगदी हिमालयामध्ये बर्फामध्ये सुद्धा बसलेले असतात आणि त्यांना आजूबाजूच्या कुठल्याही वातावरणाचा परिणाम होत नाही, इतकं त्या ध्यानाचं महत्त्व आहे. आणि मग हे ध्यान आपल्या थायरॉइड रिव्हर्सल जर्नीमध्ये खरंच उपयोगी होतं का हो? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला आपल्या 2 एक्सपर्टीजकडनं घ्यायची आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी, थायरॉइड रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि थायरॉइड फ्री फॉर एव्हर ह्या संस्थेच्या संस्थापिका, आणि गायत्री कुलकर्णी, ज्या आहेत माइंडसेट कोच आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या इमोशनल वेलबिंगवर काम करतात. आजच्या काळामध्ये हे खूप महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं. माझ्यासोबत या आणि आपण ह्या दोघींचंही स्वागत करूया. तुम्हा दोघींचं खूप खूप स्वागत. मला ह्यामध्ये माइंडसेट टेक्निक्सबद्दल विचारायचं आहे. गायत्री, काय असतील माइंडसेट टेक्निक्स? माइंडसेट टेक्निक म्हणजे सगळ्यात आधी आपण आत्ता जसं बोललो की थायरॉइड हा सेल्फ एक्सप्रेशनचा भाग आहे किंवा सेल्फ एक्सप्रेशन जे आहे हे खूप महत्त्वाचं असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ लव्ह करणं खूप गरजेचं आहे. स्वतःवर प्रेम करा. प्रेम नाही तर ॲटलिस्ट स्वतःचा रिस्पेक्ट करा. सेल्फ क्रिटिक्समध्ये नाही गेलो आपण आणि फक्त आपण जर स्वतःचा रिस्पेक्ट जरी केला ना तरी मी म्हणेन आपण आपल्या प्रेमात पडू शकतो. अगदी खरं आहे. आपण आपल्यावर प्रेम का नाही करत? कारण आपण सतत आपल्याला स्वतःकडे एक क्रिटिकल नजरेतनं दृष्टिकोनातनं बघत असतो. मी अशी आहे, मला हे जमत नाही, मला करता येत नाही, माझ्याकडनं होत नाही. किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण स्वतःला बसवायचा Prove प्रयत्न करायला करतो. जातो. नाही, कधी कधी समोरचा व्यक्ती तुझ्याबद्दल खूप चांगला विचार करतो, बट तू तुझ्या पद्धतीने म्हणते की नाही माझ्यात हे नाहीये, मी नाही करू शकत. ह्या अशा गोष्टी बऱ्याच वेळेला घडतात किंवा आपण बघतो. आणि अशा वेळेला अजून एक मला इथे नक्कीच ऍड करायसाठी की लोकांकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांनी मला चांगलं म्हणावं, माझ्यावर प्रेम करावं, पण तुमचं स्वतःवरच प्रेम नाहीये तर जग तुमच्यावर नाही प्रेम करू शकणार आहे. सेल्फ लव्ह फार इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे साधं एक्झाम्पल इथे देते. आपण जेव्हा मॉलमध्ये जातो आणि नवीन ड्रेस घेऊन आपण जेव्हा ट्रायल रूममध्ये जातो, बऱ्याच वेळेला बायकांच्या बाबतीत असं होतं. ट्रायल रूममध्ये गेल्यावर ते चारही आरसे लावलेले असतात, बरोबर. किती वेळेला आपण त्या ड्रेसकडे बघतो?
नाही. जास्त वेळेला आपण बघतो माझं पोट इथून बाहेर आलंय, माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आलंय, माझे केस कसे दिसतात, आणि त्या ड्रेसवरती आपलं फक्त 20% लक्ष असतं आणि त्या पूर्ण शरीराकडे मी दिसतेय कशी, माझं काय आहे, माझं बॉडी कशी आहे, सो आपण काय वाईट परत आहे, काय वाईट चांगलं आहे आहे, Exactly, काय वाईट आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष जास्त असतं. लक्ष. हे आपण जर कमी केलं आणि थोडंसं स्वतःवर प्रेम करायला लागलो, स्वतःतल्या चांगल्या गोष्टींना ओळखायला लागलो आणि त्याचा रिस्पेक्ट जर आपण स्वतः करायला लागलो ना, समोरचाची दृष्टिकोन ही आपल्या दृष्टिकोनावरती खूप अवलंबून असते. 100%. समोरचा माणूस तुम्हाला कसा बघतो ह्याच्यावर खूप. तर सेल्फ लव्ह जेव्हा तुम्ही डेव्हलप करता ते ॲटोमॅटिकली तुमच्या सवयींवर परिणाम होतो त्याचा. बरोबर आहे. कारण मग तुमच्यामध्ये डिसिप्लिन येतो. हो. जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह घेता किंवा स्वतःवर प्रेम करता, तुम्ही तुमच्या गोष्टींना तिथे प्राधान्य देता. अगदी मग तुमचा तो व्यायामाचा वेळ असेल, हो. मग तुमचे खाण्यापिण्यातले बदल असतील, तुमचा डाएट फॉलो असेल, त्याच्यामध्ये तुमच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट असेल, तुमच्या डॉक्टरांशी तुमचं बोलणं असेल, तिथे सगळीकडे जेव्हा सेल्फ लव्ह तुम्ही 80% देता ना, हे सगळं रिदमिक वेनी जातं. आणि आपण जसं मगाशी म्हटलं की थायरॉइड कसं होतं, तो रिव्हर्स पण एका रिदमिक वेनी होतं ना. हो. फक्त डाएट करून उपयोग नाही, फक्त एक्सरसाइज करून उपयोग नाही, फक्त ध्यानही करून उपयोग नाही. सो सगळ्या गोष्टी ह्या रिदमिक वेनी व्हायला पाहिजे. पण ह्याची रिदम कोण बनवतं, तर तो तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स, तुमचं स्वतःवरचं प्रेम आणि तुमचा रिस्पेक्ट तुमच्या स्वतःसाठीचा. परफेक्ट. सो तुम्ही तुमच्याकडे असं बघताय तर सेल्फ लव्ह टेक्निक्स डेफिनेटली करायला पाहिजेत. मग त्यामध्ये काय येऊ शकतं, तर सगळ्यात आधी माझ्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज काय, काय गरजेचं आहे मला करणं. मला नोकरी करणं गरजेचं आहे का, हो, पण मग मी नोकरीच्या ठिकाणी नोकरी करून सुद्धा शनिवार रविवार स्वतःसाठी काही करू शकते का. बरं, दिवसभर स्वयंपाक करणं गरजेचं आहे का, हो, मला स्वयंपाक करायचा आहे, पण मग दिवसभर स्वयंपाक केल्यावर संध्याकाळी थोड्या वेळ मी एक अर्धा तास वॉकला जाऊ शकते का. अगदी बरोबर. हे आपण ठरवायचं आहे. इट्स ऑल अबाउट प्रायोरिटी. इट्स ऑल अबाउट प्रायोरिटी. आणि ही प्रायोरिटी जेव्हा आपण आपल्या स्वतःला देतो, बायका बरेच वेळेला पार्लरमध्ये जायला सुद्धा वेळ नाही म्हणतात. अगदी. का नाही, महिन्याभरातला तुमच्याकडे तास नाहीये. मग विचार केला पाहिजे की तुम्ही तुमचा वेळ कुठे घालवताय, मग कुठल्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहात, कुठे ओव्हर चिडचिड करण्यात आणि दुसऱ्यांना दोष देण्यात काहीच काहीच point अर्थ नाहीये. की मला लोक वेळ देत नाहीयेत, तुम्हीच स्वतःला प्रायोरिटाईज करत नाहीये. तुम्ही जर म्हणालात की हा माझा वेळ आहे, यावेळेला मी एक्सरसाइजच करणार आहे, यावेळेला मी स्वयंपाकच करणार आहे, यावेळेला मी माझं कामच करणार आहे, आपणच लोकांना अवेलेबल आहोत, कधीही आम्ही तिथं आहोत हे जर दिलं तर लोकही तुम्हाला तुमचा वेळ देणारच स्वतःच्या नाही आयुष्याची घडी स्वतःच घालणं करायला गरजेचं लागेल. तुमच्या लाईफस्टाईलचं जर रिदम तुम्हाला बसवायचं असेल, डाएट असेल, एक्सरसाइज असेल, कुठलीही गोष्ट असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल स्वतःवर प्रेम करायला शिका आणि दुसरं म्हणजे स्वतःला प्रायोरिटाईज करायला शिका. त्याच्यानंतर येतं मगाशी मी तुला म्हटलं की थ्रोट चक्र, बरोबर. सेल्फ एक्सप्रेशन, एक्सप्रेस व्हा. कसं करू शकता, प्रत्येकाकडे समजूतदार जोडीदार असतोच असं नाही, मैत्रीण असतेच असं नाही, किंवा प्रत्येकाकडे एक हक्काची व्यक्ती असते असं नाही, ऐकणारा असतो तसं. ऐकणारा कान असतोच असं नाही. मग अशा वेळेला तुम्ही जर्नलिंग करा, डायरी लिहा, तुमचे विचार, तुमच्या इमोशन्स भले निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील, ग्रॅटिट्यूड असेल किंवा रिग्रेट असेल, हे लिहून काढा. तुम्ही जेव्हा ते लिहून काढता ते शब्द तुमचे एक्सप्रेस होतात पानावर, पण तुमच्या मनातलं ते ओझं निघून जातं. ज्या लोकांना लिखाण आवडत नाही अशा लोकांनी सुद्धा, आज आपण टेक्नोसेवी आहोत, मोबाईलवर रेकॉर्ड करा, नंतर ते रेकॉर्डिंग डिलीट करा, बोला, एक्सप्रेस करा. सांगा. यू कॅन एक्सप्रेस इट. बिईंग अ डान्स मुवमेंट थेरपिस्ट, मी बरेच वेळेला असं बघते, माझ्याबरोबर ज्यांना नृत्य आवडतं, बरोबर, बरेच वेळेला जर आपल्याला लो फील होत असेल, ठीक आहे, अशा वेळेला जर एखाद्याला ज्याला नाच आवडतो किंवा करता येतो असं मी म्हणत नाही आहे, ज्याला आवडतो अशा व्यक्तीने जर एखाद्या त्याच्या भावनाशी निगडीत एखाद्या गाण्यावर बेडरूममध्ये नाच जरी केला, स्वतःला मुवमेंट थ्रू एक्सप्रेस जरी केलं, स्टील दॅट पर्सन फील गुड. अगदी बरोबर. एकदम छान भावना येते, आपला विचार बदलता येतो, आपले मूड्स बदलता येतात. इट्स ऑल अबाउट यू, की तुम्ही कसं एक्सप्रेस करताय. म्हणजे बरेचसे आर्टिस्ट जे
पेंटिंग मोठे मोठे आहेत हो ते त्यांचे एक्सप्रेशन्सच असतात ना ते. ऍक्च्युली. आणि ते जेवढ्या मनापासून व्यक्त करतील तेवढे अगदी. आपल्याला ते फील होतात, हो. आपल्यापर्यंत ते पोहोचतात. आणि खूप छान हे एक टेक्निक जे सांगितलं की ठीक आहे पार्टनरशी बोला, मैत्रिणीशी बोला, कोणाशी तरी बोला, पण सगळ्यात जास्त आपण कोणाला एक्सप्रेस करू शकतो आपल्या भावना, तर आपण स्वतःलाच एक्सप्रेस करू शकतो. कारण मला कोणाबद्दल किती प्रेम आहे, मला कोणाबद्दल किती राग आहे, हे मी कोणाला बोलून नाही सांगू शकत की मला एवढा राग आहे, किंवा ते मेजर नाही करू शकत, पण मी फील करू शकते. आणि अगदी. तेच आपल्याला कुठं ना कुठेतरी या पद्धतीने एक्सप्रेस करता आलं तर डेफिनेटली ते वर्क होणार आहे. Very nice. लेट गोच्या टेक्निक सुद्धा तुम्ही वापरू शकता, जसं की लेटिंग गो म्हणजे सोडून द्यायचं. हे इतकं इम्पॉर्टंट आहे ना, इतकं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण आजचा कुठल्यातरी हा साडीमध्ये सुद्धा गुंतून एपिसोड पडलेलो असतो आणि सगळ्या बायकांना वाटणार आहे हा माझ्यासाठीच आहे की माझ्याच भावना व्यक्त होत आणि माझ्याच बाबतीत घडलंय. मी का सोडू? हे जे विचार आहेत ना, की हे माझ्याच बाबतीत घडलं, माझ्याच साडीला ती खराब म्हणाली, मलाच ती वाईट बोलली, अगदी अगदी अगदी. गोष्टी सोडून द्या. जोपर्यंत तुम्ही गोष्टी सोडून देत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यातनं बाहेर येत नाही, आणि हे समोरच्यासाठी नाही, स्वतःसाठी. स्वतःसाठी. जेव्हा तुम्ही माफ करता किंवा सोडून देता किंवा पुढे निघून येता, मूव्ह ऑन होता, त्यावेळेला ॲक्च्युली तुमच्या बॉडीचं हिलिंग सुरू होतं. कारण कधीही तुम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये असता, जेव्हा तुमचं कॉर्टिसॉल लेवल्स जास्त असतात, तुमचं शरीर रिपेअर होणारच नाही, हिलिंग damage सुरूच होणार. होणार नाही, ते Right. डॅमेज होत जाणार. बरोबर आहे. आणि मग लेट गो नाही केलं, त्याच्यात जर तुम्ही ओव्हर थिंकिंगमध्ये असाल, त्याच्यात जर तुम्ही कुठेतरी ग्रजेस असतील, गिल्ट असेल, अगदी स्वतः बाबतीतलं सुद्धा गिल्ट असेल, तर ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार. 100%. मग तुमची मानसिक झोप आणि डिस्टर्ब होणार, शारीरिक शारीरिक सुद्धा, सुद्धा. अगदीच. मग ते परत रिदम आलं, कारण मग बरोबर. तुम्ही खाणं पिणं तुमचं डिस्टर्ब होणार, अगदी. डाएट फॉलो नाही होणार, तुम्ही एक्सरसाइज नाही झोप करणार, नाही. झोप नाही होणार, स्किन केअर रुटीन फॉलो नाही करणार, स्वतःला प्रायोरिटाईज नाही करणार, परत तुम्ही परत त्या लाईफस्टाईल cycle आणि मध्ये. त्या निगेटिव्हिटीमध्ये असाल तर तुमचं बीपी वाढणार आहे, तुमची शुगर वाढणार आहे, तुमचं थायरॉइड वाढणार आहे, हे तर इम्पॅक्ट होतातच. शारीरिक मानसिक दोन्ही तुम्ही आर्थिक. डॅमेज करत आहात. परत आर्थिक. पण आर्थिक ते सगळं त्याच्यावर So आती हे जे आलं गणित. विशियस सर्कल आहे ना, त्यातनं बाहेर पडण्यासाठी लेट गो, अगदी सोडून द्या. मग त्याच्याही काही तुम्ही गोष्टी करू शकता लेट गो करण्याच्या. एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग मनात आहे, एखाद्याने तुम्हाला खूप त्रास दिला, त्याच्याबद्दलच्या भावना ज्या आहेत एका कागदावर लिहा, नंतर त्या अक्षरशः फाडून टाकून द्या. यू कॅन फील. केल्याने काहीच फरक पडणार नाही, करून बघा एकदा, माझं फक्त म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्या सगळ्या अँगर आहे, तो ज्या सगळ्या भावना आहेत त्या व्यक्तीला एक्सप्रेस केल्या, त्याला जाऊन बोलण्याची गरज नाही आहे, तुम्ही फक्त लिहून काढा आणि नंतर फाडून द्या. त्या पद्धतीने तुम्ही लेट गो करू शकता. आपण जे म्हणतो ना, 10 मिनटं मेडिटेशन करताना डोळे मिटून मला बरेच जण विचारतात, गायत्री काय विचार करायचा? म्हणलं काय विचार करायचा नाही, हेच तर विचार करायचे की आपल्या मनात कोणाबद्दल राग आहे का, आपण कोणाबद्दल काही निगेटिव्ह थिंकिंग करतोय का, कोणाबद्दल आपण विचार करताना काही वेगळ्या पद्धतीने विचार करतोय का, आणि तिथेच ते सोडून देणं, त्या मेडिटेशनच्या प्रोसेसमध्येच ते सोडून देणंही तेवढंच गरजेचं आहे. ती शिफ्टिंग प्रोसेस एवढी सोपी आहे गायत्री? हळूहळू प्रॅक्टिसने होऊ शकते. बर. तू आज केलंस, उद्या केलंस, मग त्यासाठी मग तू हो ओनो पोनोचे प्रेयर्स करायला घेऊ शकतेस, ज्याच्यामध्ये आपण साधे 4 शब्द बोलून, जसं की थँक्यू, आय लव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी, अशासारखे 4 शब्द जर आपण एका रिदमिक वेने ऐकले आणि आपण आपल्या मानसिकतेवरती जर काम करायला सुरुवात केली, ज्याला आपल्याला सॉरी म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, मला तुला सॉरी म्हणायचं आहे, पण माझा इगो आड येतो आणि मी तुला सॉरी नाही म्हणू शकत आहे. तू हो ओनोपोनोची प्रेयर कर त्या व्यक्तीसाठी. हळूहळू तुझे विचार, तुमचं नातं हळूहळू बिल्ट व्हायला सुरुवात होतं, तिथून ते बदलायला सुरुवात होतं, कारण कुठेतरी तू तुझ्या सबकॉन्शियस माइंडवरती जाऊन काम करत असतेस. क्या बात आहे. जसं आपण नेहमीच ऐकतो की कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. मेडिटेशन इज ऑल अबाउट युअर सबकॉन्शियस माइंड. तुझ्या कॉन्शियस माइंडमध्ये बरेचसे निगेटिव्ह गोष्टी असू शकतील, पण जेव्हा तू मेडिटेशन करतेस, एका ठराविक काळानंतर हळूहळू तू सबकॉन्शियस माइंडपर्यंत जातेस. बरोबर. आणि मग तिथे ज्या दडलेल्या ह्या निगेटिव्ह इमोशन्स असतात ना, त्याच्यावर काम करायला सुरुवात होते. बरोबर. सो
ऍक्च्युली आता हे जे ते होनो मेडिटेशन सांगितलं, मला असं वाटत होतं आतापर्यंत की हे फक्त आपण स्वतःला म्हणतोय की आय लव्ह यू, सॉरी, थँक्यू. पण हा एक पॉइंट मला खूप छान वाटला की हे आपण दुसऱ्यांच्या बाबतीत सुद्धा वापरू शकतो आहोत, अगदी. की त्या भावनांना आपल्या मनातून निचरा करण्यासाठी. करेक्ट आपण निचरा करणार म्हटल्या मॅडम, तर मी म्हणते की तुम्ही रिव्हर्सलचे तुमचे जे प्रोटोकॉल्स असतात हो. त्यावेळेला बरेच वेळेला बॉडी डिटॉक्सवर बोलता. करेक्ट. मी माझ्या सेशन्समध्ये बरेच वेळेला माइंड डिटॉक्सवर बोलते. खरे. जसं बॉडी डिटॉक्स करताना काय सांगता तुम्ही की स्मूदीज घ्या, Toxins टॉक्झिन्स बाहेर Waste काढा, बाहेर काढा. काही ठराविक पद्धतीचं अन्न ग्रहण करा हो. आणि मग तुमचे टॉक्झिन्स बाहेर पडतील. नक्कीच. तसंच माइंड डिटॉक्सच्या ह्याच्यामध्ये मी म्हणेन की तुम्ही ठराविक पद्धतीचा कंटेंट कन्झ्युम करा, माइंडसेट वाईज कन्झ्युम करा. काय कंटेंट असू शकतो? चांगले विचार, चांगली पुस्तकं, चांगली गाणी, चांगले व्हिडिओज, बरोबर. हे सगळं कन्झ्युम करा. टॉक्झिन्स, माइंडसेट ऑटोमॅटिक बदलायला सुरुवात होतो. यूट्यूब तुझ्याकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे. तू काय कन्झ्युम करते, मी काय कन्झ्युम करते, यात फरक आहे. सो तेव्हा ते माइंडफुल कन्झम्पशन ऑफ थॉट्स सुरू होईल ना, त्यावेळेला तुमचा माइंड डिटॉक्स पण व्हायला बरेच वेळेला सुरुवात होते. सुंदर, खूप सुंदर. अजूनही एक छान मला वाटलं की जेव्हा आपण लेट गो करणार आहोत ना, त्याच्या आधी थोडंसं ॲक्सेप्टन्समध्ये जाणं पण फार महत्त्वाचं आहे. की आपण मगाशी बोललो की मलाच का, मीच का, माझ्याच बाबतीत का. सो कुणीही काही केलं तरी आता त्या गोष्टी बदलणार नाही आहेत. सो पहिल्यांदा त्या वायमधनं बाहेर पडूयात ना. सो आधी ॲक्सेप्ट करा की येस, हे घडून गेलेलं आहे, मग ते जाऊ दे बाहेर. आणि इथे मला वाटतं मोठी गोष्ट असते की सेल्फ टॉक. बेसिकली आपण आपल्या स्वतःला ऍक्सेप्ट करतो म्हणजे काय, आपण आपल्या स्वतःशी कसं बोलतो. आपण इथून जेव्हा मी हा ड्रेस घालते, मी स्वतःला काय म्हणते, छान दिसते म्हणते का म्हणते की नाही हे कलर कॉम्बिनेशन काही फार बरं नाही आहे. किंवा विचार करताना माझ्याच भाजीबद्दल, मीच केलेल्या भाजीबद्दल, मीच केलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल मीच जर म्हटलं ना छान झाली हा भाजी, समोरचा बघा छान झालीच म्हणे. सो सेल्फ टॉक इम्प्रूव्ह करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं. ऍक्च्युअली. आणि जे म्हणतो ना की आपण विचार करतो, तेच मगाशी तुम्ही तो पॉइंट मांडलात की विचार करताना चांगले विचार करा ना. जसं म्हटलं की मी बाहेर जाताना मी पडणार आहे, माझा ऍक्सिडेंट होईल, असं जर विचार करून आपण बाहेर पडलो तर ते तसंच होणार आहे. सो मी छान आहे, माझ्या बाबतीत सगळं छान घडणार आहे, माझे लोक सगळे छान आहेत, या माइंडसेटमध्ये तुम्ही जेव्हा येता. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणता येईल याला. येस, पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचा परिणाम होतो, नक्कीच होतो. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजेच मी जसं म्हटलं की तुम्ही कुठला कंटेंट कन्झ्युम करता, म्हणजे तुम्ही कशा सूचना तुमच्या शरीराला आणि मनाला देताय. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आणि माइंडसेट ह्यामध्ये फरक आहे का की एकच आहे? पॉझिटिव्ह अफर्मेशन्समुळे माइंडसेट बनतो. आणि तुमचा माइंडसेट ठरवतो की तुम्ही कसे अफर्मेशन्स देता. निगेटिव्ह अफर्मेशन्स पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह? म्हणजे आपण जसं म्हणतो प्रत्येक वेळेला की शरीर आणि मन हे बॅलन्स्ड वेनी जात असतं. सो ध्यानाचाच प्रकार जर मी म्हटलं तुला, तर थायरॉइड जर असेल तर आता परत आपण आलो आपल्या थ्रोट चक्रावर. रोज रात्री झोपताना आपण जर फक्त जेव्हा लेडाऊन होतो, जेव्हा बेडवर अगदी शेवटच्या क्षणाला, म्हणजे आता आपण झोपतोय, आता सगळं संपलंय, सगळं कामं करून झाली आहेत, झोपतोय आपण, त्यावेळेला जर आपण आपल्या थ्रोट चक्रावरती हात ठेवून नुसतं त्याला थोडंसं मसाज केलं आणि हा मसाज करताना थोडंसं त्याच्यावरनं हात फिरवताना जर आपण फक्त स्वतःला छान अफर्मेशन्स दिले की मी सुरक्षित आहे, मी आज, माझा दिवस आज छान गेलाय आणि आज मला बरं वाटतंय, आज मी डाएट प्रॉपर फॉलो केलं आहे, आज मी छान एक्सरसाइज केला आहे, आज मी छान गाणी ऐकलीत. एक 5 ते 10 मिनटं तुम्ही तुमच्या त्या ग्लँड बरोबरचं जे रिलेशन आहे ना तुमचं, कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. खूप छान. हे जर रात्री झोपताना एखाद्याने विचार केला काय हे थायरॉइडची गोळी घ्यावी लागते मला, मग मला असं होतं, मग माझी जाडी ह्याच्यामुळेच वाढली आहे, माझं असं झालंय, म्हणजे तुम्ही पूर्ण ब्लेम त्या ग्लँडला देताय. म्हणजे तुम्ही तिला निगेटिव्हली सगळं कोसताय, सगळं करताय, ती नाही इम्प्रूव्ह होणार, ती नाही हील ती अजूनच डिटोरिएट होणार आहे, ती अजून निष्क्रिय होत जाणार. झाडासारखं झालं. जेव्हा तुम्ही झाडाशी बोलता तर भरभरून, म्हणजे चांगलं बोलता अर्थात, भरभरून फुलं देतं, भरभरून फळं देतं. हे तर आपल्या शरीरातला एक अवयव आहे महत्वाचा. जर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट झाला तर का नाही रिस्पॉन्स देणार चांगल्या पद्धतीने. एक्झॅक्टली. तर ह्या पद्धतीचं एक छोटंसं शॉर्ट मेडिटेशन ना रात्री थोडे दिवस फॉलो जर केलं
तर डेफिनेटली तुमचे T3 T4 लेवल्समध्ये चेंज जाणवतो. माझ्या पेशंटला हा फरक जाणवलेला आहे आणि घडतं, ही गोष्ट घडते. इट्स अ लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, युनिवर्स असेल किंवा कुठलंही मॅनिफेस्टेशन असू शकतं. इट्स अ एनर्जी. आपण कुठल्या बेसिसवर राहतो तर एनर्जीवरती. तर तुम्ही जितकं छान तुमच्या ग्लँड बरोबर तुमचं रिलेशन ठेवता, जितकं छान तिच्यावर प्रेम करता, म्हणजेच काय स्वतःवर प्रेम करता, बरोबरच नसून तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाबद्दल तो Correct. ग्रॅटिट्यूड व्यक्त होणं फार अगदी, महत्वाचं आहे. फारच आणि एक एक गरजेचं आहे. ऑर्गन, तो हृदय आपल्यासाठी जन्मापासून ते धडधडतंय. अगदी सो त्याला कुणी बघतही नाही, तो ब्रेन किती काम करतो आहे. एक अवयव आपल्यासाठी काम करत 100% असतो. खरंय, अगदी. मग हे आता शॉर्ट मेडिटेशन बद्दल सांगत होतात, तर सांगाल का काय आहे नेमकं? तेच मी म्हटलं जसं की रात्री झोपताना ओके, तेच. फक्त झोपल्यावरती आपला हात आपल्या ग्लँडवरनं फक्त थोडासा खाली मसाज करायचा आहे आणि मनामध्ये विचार करायचा आहे की आज मी सुरक्षित आहे. कारण थायरॉइड पेशंट्समध्ये एक इन्सिक्युरिटी असते. ओके. इन्सिक्युरिटी इज द मेजर इमोशन दे फेस. सो मी आज सुरक्षित आहे, आज माझा दिवस छान गेला, मी आज काय चांगलं केलं हे आठवणं, मग मी डाएट फॉलो छान केलं, मग मी आज एक्सरसाइज छान केला, किंवा मला आज मैत्रीण भेटलेली, मी छान गप्पा मारल्या माझ्या आवडीचं तिच्याशी, काम केलं. माझ्या आवडीचं मी काम केलं. समथिंग लाईक विच गिव्ज यू पॉवर. अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केले तुमच्या शरीरावर, त्या पद्धतीने जर तुम्ही हे केलं, डेफिनेटली एक 5 ते 10 मिनटं संपदा कितीसा वेळ लागतो आपल्याला, झोप लागेपर्यंत सुद्धा हा रिच्युअल आपण डेफिनेटली चांगल्या पद्धतीने फॉलो करू शकतो. ग्रेट. सो दिनचर्येमध्ये हे मेडिटेशन किंवा हे ध्यान कसं इन्क्लूड करायचं गायत्री? जसं मगाशी मी तुला म्हटलं की पहिल्यांदा आपला दिवस प्लॅन करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काय करणार आहे हे जर तुम्ही रात्री टू डू लिस्ट आपण ऑफिसमध्ये गेल्यावर कसं करतो हे जर करायला सुरुवात केली ना, तर आपला दिवस जास्त सोयीस्कर पण होतो कामांच्या बाबतीत आणि आपल्या इमोशनल हेल्थच्या बाबतीत सुद्धा. जसं तुला माहिती आहे उद्या सकाळी तुला 9 वाजता पोहोचायचं आहे, तर तुला मॉर्निंग स्टिलनेस प्रॅक्टिस करायचं असेल तर तुला 7 वाजता उठलं पाहिजे. सो तुझा दिवस जेव्हा सुरू होतो तेव्हा मॉर्निंग स्टिलनेस असेल, म्हणजे मगाशी मी जे एक्सप्लेन केलं की सकाळची थोडीशी शांतता, मग नंतर स्वतःचा वेळ, तुझ्यासाठी जो वेळ देतो, मग त्यात तुझा अगदी तुझी आंघोळसुद्धा, तुझ्या स्वतःच्या गोष्टीसुद्धा वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने तुमचं एक्सरसाइज रुटीन त्या ह्याच्यात बसवणं, म्हणजे जिम असू शकतो, योगा असू शकतं, ह्या पद्धतीचं काही असेल तर ते तुम्ही फॉलो करणं. तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मॉर्निंगच्या वेळेमध्ये जर केल्या तर मला वाटतं ती मेडिटेशन म्हणून धरलं जातं. आणि सेकंडली तुझं जे गायडेड मेडिटेशन्स आपण म्हणतो, हे जरी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मेडिटेशन प्रॅक्टिस केले तर त्याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव पुढे मिळतो. ध्यानामध्ये ध्यानामध्ये नाही, दिनचर्येमध्ये, तुमच्या रुटीनमध्ये हे ध्यान, हे मेडिटेशन कसं इम्प्लिमेंट करायचं? अगदी सोपं आहे. तुम्ही सकाळी जेव्हा उठता आणि रात्री जेव्हा झोपतो आपण, ह्यामधला जो वेळ आहे तर जो आपण जर प्लॅन केला, तर आपण टू डू लिस्ट केली, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या दिनचर्येमध्ये आपण सहज इन्कॉर्पोरेट करू शकतो. मगाशी आपण जसं बोललो की आपण प्रायोरिटाईज करणं गरजेचं आहे, त्या गोष्टीला महत्त्व देणं गरजेचं आहे. तर सकाळी उठल्यावर जर आपण मॉर्निंग स्टिलनेस, सकाळची शांतता, त्याचबरोबर आपली प्रार्थना असते, देवपूजा असते, किंवा सकाळी एक्सरसाइज झाल्यावर सुद्धा एक 10 मिनिटाचं गायडेड मेडिटेशन, असं जर काही रिच्युअल्स करून घेतले, म्हणजे जसं आपण सकाळी उठल्या उठल्या तुला दात घास असं सांगावं लागतं का? नाही. इट्स अ रिच्युअल. त्याच पद्धतीने तुमच्या एखाद्या फिक्स सवयीबरोबर तुम्ही जर हे ध्यान जोडलं, जसं की एक्सरसाइज बरोबर ध्यान केलं, उठल्या उठल्या ध्यान केलं, पूजेबरोबर ध्यान केलं, हे जर तुमच्या एका फिक्स सवयीबरोबर जर जोडलं तर ते लगेच होऊन जाणाऱ्यातली गोष्ट आहे. तसंच संध्याकाळच्या वेळेला वॉक करायला गेल्यावर ध्यान करणं, फिरायला गेल्यावर ध्यान करणं, किंवा रात्रीच्या वेळेला सुद्धा जेवण झाल्यावर जेव्हा आपण थोडासा निवांत असतो त्यावेळेला एखादं छान पुस्तक वाचणं, गाणी ऐकणं, किंवा रात्री झोपताना मगाशी मी जसं शॉर्ट एक तुम्हाला मेडिटेशन दाखवलं त्या पद्धतीने नुसतं पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचा सराव करणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या पूर्ण दिनचर्येमध्ये
करून घेऊ शकतो. फक्त गरज आहे ती आपल्याला त्याला प्रायोरिटाईज करणं सुरुवात आणि त्याला करायची. सुरुवात करणं. अगदी 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 बरोबर. येस. डॉक्टर चंद्रश्री, तुम्हाला काय Yes. वाटतं, आयुर्वेदामध्ये काय महत्व सांगितलं? नक्कीच. आयुर्वेदामध्ये जी 8 अंगांवरती काम करायला सांगितलंय ना, जसं की यम, नियम, आसन आहे, प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, ध्यान आहे, धारणा आहे आणि मग समाधी आहे. बर. सो ज्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करायचं त्यातलं ध्यान हे खूप महत्त्वाचं अंग आहे आयुर्वेदाच्या हम्म. दृष्टीने. आणि मॉडर्न सायन्सनुसार म्हणावं तर एपिजेनेटिक स्टडीमध्ये सुद्धा हे लक्षात आलं आहे की सेल लेवलमध्ये जेव्हा आपल्याला काम करायचं आहे तेव्हा स्ट्रेसमुळे हे सेलचे जे रिसेप्टर्स असतात जे हॉर्मोन्स कॅच करण्यासाठी आवश्यक असतात ते ब्लॉक होतात. बर. सो ध्यान जेव्हा आपण करतो, मेडिटेशन आपण करतो, तेव्हा हे ब्लॉकेजेस सुद्धा ओपन होतात बर. आणि तुम्ही योग्य पद्धतीने ते हॉर्मोन्स त्या सेल्समध्ये एंटर करण्यासाठी त्याला एक मार्ग देऊ शकणार आहात. क्या बात आहे. आणि जेव्हा आपण ध्यानधारणा करतो आहोत, सेल लेवलपर्यंत काम करतो आहोत, हम्म. त्या जीन्सना आपण ॲक्टिवेट करतो आहोत बर. त्या स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी. हम्म. त्यामुळे आयुर्वेद काय किंवा मॉडर्न सायन्सनुसार काय दोन्ही पद्धतीने ध्यान हे तितकंच महत्त्वाचं आहे. क्या बात सो आहे. नक्की ते आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये ॲड करणं फार महत्त्वाचं आहे. किती सुंदर पद्धतीने तुम्ही दोघींनी आज ध्यानाचं महत्व सांगितलंय, उपाय सांगितले, टेक्निक सांगितले. खूप सुंदर. एक रॅपिड फायर घेऊया, कारण नक्की विषय एवढा मोठा आहे की या एका एपिसोडमध्ये त्या सगळ्या गोष्टी कव्हर करणं शक्य नाहीये, पण प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरही मिळणं गरजेचं आहे, म्हणून रॅपिड फायर. सो डॉक्टर चंद्रश्री, थायरॉइड म्हणजे फक्त ग्रंथींची समस्या आहे, त्याचा मनाशी काहीही संबंध नाही, चूक की बरोबर? हे चूक आहे. ओके. तो न्यूरो एंडोक्राईन सिस्टीमचा भाग आहे आणि हम्म. स्ट्रेस हा खूप जास्त मॅटर करतो. सो फक्त एकाच ग्लँडचाच तिथं प्रॉब्लेम आहे असं नक्कीच नाहीये. ओके. गायत्री, ध्यान म्हणजे दररोज शांत बसून किमान 30 मिनिटं डोळे बंद करणं गरजेचं असतं का? अजिबातच नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टीतनं जिथं आपल्याला आनंद मिळतोय ते म्हणजे ध्यान असं समजून जेव्हा करतो तेव्हा मला असं वाटतं ध्यान होतं. डॉक्टर चंद्रश्री, Yes. योग्य औषधं घेतली तर तणावाचा थायरॉइडवर काहीही परिणाम होत नाही? नाही, बिलकुल नाही. तणाव जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर तुमच्या मेडिसिनचा किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा सुद्धा काहीच फायदा उपयोग होत होत नाही. नाही. ओके. सेल्फ लव्ह, जर्नलिंग, होनोपोनो यांचा थायरॉइड उपचाराशी काहीही संबंध नाही, चूक की बरोबर? नाही, हे अगदीच बरोबर आहे की ह्या सगळ्याचा खरं तर खूप उपयोग होतो आपल्या ध्यानामध्ये आणि हे ध्यानाचे टूल्स असं आपण समजू शकतो. ओके. दररोज 5 मिनिटांची सातत्यपूर्ण शांतता ही आठवड्यातून एकदा तासभर ध्यान करण्यापेक्षा अधिक प्रभावी असू शकते, काय नक्कीच वाटतं? नक्कीच कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. मग तुम्ही Okay. 5 मिनिटं करा पण मनापासून करा. सो डेफिनेटली Okay. ते रिझल्ट देणार आहे. ओके. गार्डनिंग, पेंटिंग, किचन मध्ये काम करणं, जे आता आपण सगळं डिस्कस केलंच आहे, हे सगळं मन शांत करत असेल तर तेही ध्यान मानलं जाऊ शकतं का? नक्कीच. जिथं आपलं मन थांबतं ना तिथेच ध्यान सुरू होतं असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी आपलं मन थांबतं, रमतं, आनंद घेतं, तर तोच आपलं ध्यान आहे. क्या बात आहे, व्हेरी नाईस. ओके. थायरॉइड बरा होण्यासाठी शरीराशी लढणं गरजेचं आहे का? नक्कीच नाही. शरीराशी मैत्री करा, शरीराशी संवाद साधा, पहिले स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःशी तुम्ही पॉझिटिव्ह टॉक ठेवा. त्यावेळेला तुमचा थायरॉइड हील व्हायला नक्की सुरुवात होते. क्या बात आहे. एक 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 नक्की ते सांगू शकते की शारीरिक सौंदर्य जे आहे ते कालांतराने नष्ट होणार आहे. पण हम्म. आत्मिक सौंदर्य जे आहे ना ते नष्ट नाही होणार आहे आणि हे वाढवण्यासाठी तुम्हाला ध्यान करणं, स्वतःला थोडंसं महत्त्व देणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे. सो ते क्या सौंदर्य बात आहे. वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. मला वाटतं आपल्या ऑडियन्सचे आजचे जे हे प्रश्न होते किंवा आताचा रॅपिड फायर पण होता, Yes. आपल्या ऑडियन्सला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ट्रू फॉल्स मध्ये जरी मिळाली असतील ना तरी आजचा आपला हा एपिसोड सार्थकी लागला म्हणायला. नक्कीच. नाही का? खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघींचा. इतका सुंदर झाला एपिसोड, म्हणजे मलाही ध्यान लागल्यासारखं झालं. इट्स अ मेडिटेशन फॉर मी टू. ॲक्च्युली थँक्यू गायत्री मॅडम की खूप छान इन्फॉर्मेशन्स तुम्ही इथं दिल्या आणि आपल्या ऑडियन्सला एक नवीन वेगळा एक व्ह्यू मिळाला या सगळ्या गोष्टीतून आपल्या स्वतःकडे बघण्याचा. Yes. धन्यवाद आज मला इथे संधी दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस जीवन तुमच्याकडनं तुम्ही प्रत्येक वेळेस गंभीरच असायला पाहिजे असं अपेक्षा करत नाही. जसं गायत्री मॅडमनी सांगितलं किंवा डॉक्टर चंद्रश्रीनी सुद्धा सांगितलं, आनंदी राहा. तुम्ही पाहिलंय का की झाड एखादं खूप गंभीरपणे वाढतंय, पक्षी गंभीरपणे उडतायत, आकाशातले तारे गंभीरपणे चमकतायत किंवा सूर्यास्त सूर्योदय गंभीरपणेच होतोय.
नाही ना. आपल्याला जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो त्यावेळेस ते त्यांच्या आयुष्याचा आनंद घेत आहेत असं वाटतं आणि तेच आयुष्य ते आपल्याला देत आहेत, शिकवत आहेत की जीवन कसं जगणं गरजेचं आहे. ह्या दोघींनी पण आजच्या त्याच टेक्निक सांगितलेल्या आहेत. किती सुंदर आणि सोप्या. ध्यान म्हणजे काही गरजेचं नाहीये तुम्हाला अगदीच ध्यानस्थ बसणं, एक अर्धा तास बसणं, डोळे लावून बसणं किंवा मन शांतच होणं त्या ठिकाणी. जसं गायत्रीनी मॅडमनी सांगितलं की त्यावेळेस तो विचार कुठला येतोय, कुठल्या पद्धतीने तुम्ही तो विचार हाताळताय हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आजचा एपिसोड सगळ्यांसाठीच आहे. जर तुमच्यापर्यंत आमचा एपिसोड पोहोचला असेल तर प्लीज हा एपिसोड शेअर करा त्या व्यक्तीपर्यंत ज्याला ह्या सगळ्या गोष्टींची आज गरज आहे. म्हणजे आमचा जो हेतू आहे तो साध्य होईल. तुम्हाला सुद्धा आमचा एपिसोड कसा वाटला हे जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यातनंच आम्हाला पुढच्या एपिसोडसाठी उर्मी मिळते, ऊर्जा मिळते. आपलं हे चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलचा हेतू थायरॉईडसारख्या गंभीर विषयावर बोलतं करण्यासाठी आहे. आणि वपू काळे जे एक प्रसिद्ध लेखक आहेत ते म्हणालेलेच आहेत की मनुष्यासारखा अवाढव्य अनाकलनीय प्राणी एका सुंदरशा वॉल्टनी जोडला जातो, तो म्हणजे शब्द आणि संवाद. आम्ही आमच्या शब्द आणि संवादद्वारे म्हणजेच थायरो संवादद्वारे तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतोय. आमचा हा प्रयत्न कसा वाटतोय तेही जरूर कळवा. खूप खूप धन्यवाद.